प्रत्येक माणूस पैशाने श्रीमंत किंवा गरीब नसतो, तर श्रीमंत किंवा गरीब असतो ते स्वतःच्या विचाराने। चला तर पाहूया काय फरक आहे गरीब आणि श्रीमंत माणसाच्या विचाराने। त्यातला पहिला फरक आहे पैसा वाईट आहे असं समजतो गरीब माणूस। पैसा आला की माणूस वाया जातो, पैसा आला की माणूस गलत गोष्टी करतो, हे त्याच्या डोक्यामध्ये घुसवलेलं आहे। तर श्रीमंत माणूस म्हणतो पैसा हे साधन आहे, साध्य नाही। या पैशाचा वापर करून आपण एक तर पैसा बनवू शकतो किंवा सुखी राहू शकतो। त्यानंतर बघा श्रीमंत दाखवण्यासाठी प्रयत्न करतो। गरीब माणूस काय करतो, मी किती श्रीमंत आहे, गाडी घेईल, बंगला घेईल, मोठा वाढदिवस करेल, हे गरीब विचार आहे। आणि जे श्रीमंत लोक असतात त्यांच्या विचारामध्ये श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करतात। पुढच्या वर्षी आपल्याला कोणता प्रोजेक्ट करायचा, आपल्या बिझनेसमध्ये काय काय गोष्टी करायच्या, हे त्यांच्या विचारामध्ये असतं। त्यानंतर हे खर्च आधी करतात, बचत नंतर करतात गरीब लोक। पण हे उलट असतं श्रीमंत बाबतीत, ते बचत आणि गुंतवणूक अगोदर करतात, खर्च नंतर करतात। ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर धोका घ्यायला घाबरतात, रिस्क घ्यायला घाबरतो माणूस। तो लग्न करल, बारसं करल, बर्थडे करल, खूप खर्च करल, पण व्यवसायामध्ये किंवा गुंतवणुकीमध्ये धोका त्याला नको असतो। तर हे जे श्रीमंत लोक आहेत ते विचारपूर्वक धोका घेतात, अभ्यास करून धोका घेतात, म्हणून ते पुढे जातात। गरीब लोक नोकरी सर्व काही असं मानतो की नोकरीच्या भरोशावरच मला सगळ्या गोष्टी करायच्या आणि आयुष्यभर झगडत बसतो। तोच जर श्रीमंत माणूस असेल तर उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधतो आणि त्यातून पुढे जातो। तसा जर विचार केला तर अपयशाची भीती असते गरीब माणसाला, अपयश व्हायला घाबरतो, म्हणजे प्रयत्नच करत नाही। आणि या उलट अपयशातून शिकतो तो श्रीमंत माणूस असतो। तो त्याला माहिती आहे तर यश येईल नाही तर अपयश येईल, करणं तर आपल्याला गरजेचं आहे। माझं नशीबच वाईट आहे हा गरीब प्रवृत्ती असते, नशिबावर दोष देऊन तो मोकळा होत असतो। पण या उलट जो श्रीमंत माणूस असतो तो मी बदल करू इच्छितो, काही होऊ द्या ना तुमच्यासोबत, मी बदल करेल, उपाय काढेल। आजच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ते असं बसून बोलत असतात। काही जण फक्त नशिबावर दोष देऊन बसत असतात। फुकट गोष्टी शोधतो गरीब माणूस, त्यांना गरीब स्कीम पाहिजे, फुकट गोष्टी पाहिजे। माफ करा शब्द थोडासा गलत आहे, परंतु समजून घ्या, माझा उद्देश नाही कोणाचं मन दुखवायचं। पण गरीब माणसाला फुकटचे बड्डे, जेवण गिवण पाहिजे असतं। पण श्रीमंत माणूस काय करतो माहिती का, मूल्य शोधतो, व्हॅल्यू शोधतो। तो 4 पैसे शिल्लक देईल पण वेळ वाया घालवणार नाही, फुकटचं शोधणार नाही। त्यानंतर गरीब माणूस शिकणं थांबवतो, बस झालं म्हणतो आता मी खूप सारं शिकलो, मला नोकरी लागली, सगळं झालं। पण नाही, जो खरा श्रीमंत माणूस तो सतत शिकत राहतो, नवीन नवीन गोष्टी करत असतो। ही गोष्ट लक्षात घ्या, हा मोठा फरक आहे दोघांमध्ये। त्यानंतर इतरांवर दोष देतो, कॉमन जो गरीब माणूस राहतो आयुष्यभर तो दुसऱ्यांना दोष देतो, आमच्या वेळेस आम्हाला हे नव्हतं, आमच्या वेळेस ते नव्हतं, कोरोना आला, हे आला। पण जो श्रीमंत माणूस त्याला तो वेळच नसतो, तो जबाबदारी घेतो, ठीक आहे आला तर आला, आता काय करायचं ते पहा। तर बघा गरीबाचे विचार आणि श्रीमंताचे विचार मी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाही वाईट वाटू नये ही गोष्ट लक्षात घ्या। ही फक्त पैशांच्याच बाबतीत आहे, इथे कुणाचंही मन दुखवणं हा व्हिडिओचा उद्देश नाहीये। फक्त जर तुमच्या पैशाच्या प्रॉब्लेम असतील तर तुमच्या मुलांना त्या होऊ नये, बस हा छोटासा उद्देश आहे। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, काही चुकलं असेल तर माफ करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।